नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 49,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी 20 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 मार्च 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी ऑफिस ग्रेड 2 साठी सॉफ्टवेअरसाठी वॅकन्सी एक या ठिकाणी आहे। बी टेक तुमचं झालेलं असेल किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा MCA MCS MSc कॉम्प्युटर सायन्स IT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्युनियर ऑफिसर सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी 3 वॅकन्सी आहे। बी टेक बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी MCA MSc कॉम्प्युटर सायन्स IT झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव लागेल। 32 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर ऑफिसर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनसाठी 2 वॅकन्सी आहे। सेम क्वालिफिकेशन वरच्या पदांप्रमाणेच या पदाची देखील आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा IT अँड सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये असणं आवश्यक आहे। 32 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी आहे। त्यानंतर ज्युनियर ऑफिसर सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपेअर जनरेशनसाठी 1 वॅकन्सी आहे। या ठिकाणी देखील सेम क्वालिफिकेशन आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा IT अँड सॉफ्टवेअर डेव्हलपर रिपेअर आणि जनरेशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 32 वर्षाची वयोमर्यादा आहे। त्यानंतर ऑफिस ग्रेड 2 डिजिटल पेमेंट चॅनलसाठी 1 वॅकन्सी आहे। बी टेक झालेलं असेल, बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक झालेलं असेल, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी MCA MCS MSc कॉम्प्युटर झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा असेल IT आणि डिजिटल पेमेंट्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर ऑफिसर डिजिटल पेमेंट चॅनलसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम क्वालिफिकेशन वरच्या पदाप्रमाणेच या ठिकाणी आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा असेल IT आणि डिजिटल पेमेंट चॅनलमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर ज्युनियर ऑफिसर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम क्वालिफिकेशन वरच्या पदाप्रमाणेच या ठिकाणी देखील आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा IT आणि नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असणं आवश्यक आहे। 32 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी आहे। त्यानंतर ज्युनियर ऑफिसर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 वॅकन्सी आहे। सेम क्वालिफिकेशन वरच्या पदाप्रमाणेच या ठिकाणी आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा IT आणि डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर ज्युनियर ऑफिसर सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 वॅकन्सी आहे। सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी देखील आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा IT आणि सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असणं आवश्यक आहे। 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर डोमेस्टिक डीलर ऑफिसर स्केल 2 साठी या ठिकाणी 4 जागा या ठिकाणी आहेत। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड 2 साठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम क्वालिफिकेशन वरच्या पदाप्रमाणेच या ठिकाणी देखील आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा फॉरेक्स ट्रेझरीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MID किंवा बॅक ऑफिस ज्युनियर ऑफिसर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणेच या ठिकाणी देखील आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागेल। 35 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी आहे। त्यानंतर इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजनसाठी फॉरेक्स ऑफिसर ज्युनियर ऑफिसर या पदासाठी 4 वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने सोबत तुमच्या या ठिकाणी फरक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅन्डिडेट या ठिकाणी तुमच्याकडे PG डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट इंटरनॅशनल बिझनेस ट्रेड फायनान्स संबंधित तुमचं शिक्षण या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुमचा 2 वर्षाचा अनुभव लागेल। 28 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करू शकता।
पेमेंट आणि फीज जे आहे या ठिकाणी ऑफिसर ग्रेड 2 आणि ज्युनियर ऑफिसर्स या पदांसाठी 1770 रुपये या ठिकाणी फीज पेमेंट असणार आहे. सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून होणार आहे. ऑनलाईन रायटिंग टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतली जाईल. 120 मिनिटाची 150 मार्कांची परीक्षा तुमच्या ठिकाणी असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. एक्झाम सेंटर जे आहे मुंबई या ठिकाणी तुमचा असणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.